आणि मालक आहे, मालक लय जण मालक आहेत जे बाहेर असतात. बाहेरनं मी मित्रांनो, महाबळेश्वरवाडीचं मैदान आणि या मैदानाचा एक नंबर. बऱ्याच दिवस म्हणजे गावातल्या गावात मित्रांनो पैर होत नाहीत, कारण प्रत्येकाला एक म्हणजे ह्यांचा झाला तर त्यांचा झाला नसतो, किंवा त्यांचा झाला तर ह्यांचा झाला, एकमेकाचा म्हणजे मेळ नसतो. परंतु आज यांनी घडवून आणला आणि एक नंबर केला. आणि एक नंबर केला आदल्या मैदानात गटाला मार, आणि रॉकेट आणि अर्जुन. मित्रांनो काय सांगता? नाही, 2 मैदान आपण मार खाल्ला होता गटाला. 3-4 नंबरला गाडी उतरली होती, पायरा झाला नव्हता. यांना बोललो ही म्हणली एका शब्द हाणूया. गाडी ही 5लाच पाहणार होती, पण आपल्या वस्त्रा पाहायला लागलो होतं, त्यापायी आज इथं पाहिलो. ही दुसरा आहे का? हां, दुसरा आत्ता दात टाकला, 1 महिना झाला. अजून दात पण सगळ्यात मोठं आदत म्हणून मित्रांनो शिरसोडीची रायफल आहे, त्या पद्धतीचा बैल आहे मित्रांनो. आणि मला वाटतं तसंच बांधाय पण लागतं. आणि त्याचा शेट आला मित्रांनो एक प्रकारे, म्हणजे ज्यांनी घेतला बैल आज. मला वाटतं कुठल्या बाईटमध्ये पहिल्याच बाईटला आहे तुम्ही? मी पहिल्यांदाच आलोय मैदानावर. पहिलंच मैदान आहे माझं. तुमचं नाव काय? माझं नाव अक्षय सावंत. अक्षय सावंत. आणि तुम्ही जेव्हा आहे तेव्हा 100% गुलाल आहे. 100%. आजपर्यंत मी याच्यासोबत ही 4थं मैदान आहे. इटकी गावात 3 मैदानात मी होतो. 3 मैदानात बैलांना सेमी काढलेला आहे. आणि 4थ्या मैदानात आज आलो. आज 1 नंबर केला. हे आमचा अर्जुन माझ्या वर्गमित्राचा बैल आहे, म्हणजे गावचा साज आहे, क्लासमेटचा साज आहे. आणि आज त्यांनी पळून 1 नंबर केला आहे. बरं, काय हो नक्की पैरा का होत नव्हती? पैरा नाही, जेव्हा आम्ही 1 नंबर करत होतो त्यावेळेस आम्हाला पैरं फोडून यायचं, अर्जुन दुसरीकडे पळायचा. जेव्हा अर्जुन 1 नंबर केला तेव्हा हे गटाला कधी कधी मार खायचा, दुसऱ्या पैरात पळायचा. आणि आता सोन्या ड्रायव्हरनं पैरा घडवून आणला. ह्यानं अर्जुन एकदा हाणला आणि मग सोन्यानं पैरा घडवून आणला आणि गाडी ठरली. 5लाच पळणार होती, पण याचा पायाचा प्रॉब्लेम आल्यामुळे आता महाबळेश्वरवाडीत ठरली. नियोजन कोण करते? नियोजन मी स्वतः, माझा लहान भाऊ विठ्ठल शेठ सावंत आणि सोन्या ड्रायव्हर माऊत. या व्यतिरिक्त कोणी नियोजन करत नाही, आम्ही नियोजन करतो या बैलाचं. मित्रांनो इकडं ही वासरू मित्रांनो मासुरण्याला 1 नंबर केला मित्रांनो. आणि त्यानंतर मला वाटतं तिथं नाही वेळ भेटला आम्ही ह्याच्यात होतो, आम्ही पण तिथं 5 नंबर केला. काय हो, काय कुठं घेतलं वासरू? वासरू घरचेच घ्यायचं आहे. घरचे घ्यायचं. नाव काय तुमचं? विशाल दत्तू करची इटकी. बरं, घरच्याच घ्यायचं वासरू. पहिली ह्याच्या आधी पहिलं होती का? हो, बैल होती की आमच्याकडे. नांगरायला पेरायला बैल होती बैल. बरं, घरचेच घ्यायचं वासरू आहे. कुठं राहिलं पहिल्यांदा फायनल? फायनलला पहिल्यांदा सैदापूरमध्ये 2 केला फायनलला. डायरेक्ट हो, डायरेक्ट तिथनं मासुरने 1. आणि इथं ह्याच मैदानावरती सेमीला मार खाल्ला होता. क्वार्टरला राहिली ती गाडी बायजी बरोबर. मित्रांनो पुढं जरा पायाला लागलो. ह्याच मैदानावर दुखापत झाले, मग वासरू तिथंच महिन्याभर परत नियोजन केलं आणि 1 नंबर केला. त्याची 1 नंबर केला. कसं काय रॉकेट विषयी काय सांगतात? रॉकेट हा पहिल्यापासूनच पळत होता बैल, त्यामुळे काय अडचण नव्हती. त्या आदतमध्ये आमची गाडी हाणायचं लय दिवस चालू होतं, पण जरा विठ्ठल ही म्हटला जाऊ द्या, म्हटला दुसरं होऊ द्या मग हाणू गाडी. बरं, ते आता दुसरं झाल्या मग हाणू म्हटलं गाडी. आदत डोक्यात. आदत डोक्यात हाणायचं होतं. ती म्हटलं दुसरी झाली हाणू, बरं हाणू चालतं म्हणलं दुसरं झाल्यावर. काय सांगसाल वासराबद्दल? वासरू जेव्हा बी पळेल तेव्हा 1 नंबरात पळते. आणि आम्ही डस्टर संघ पहिल्यांदा सैदापूरमध्ये गेलो होतो मैदानावर पहिल्यांदाच, आणि पहिल्यांदाच 2 नंबर केला. त्याच्यामुळं वासरावर भरपूर विश्वास होता आणि आता त्यांचा पायरा गेल्या 5 तारखेला होणार होता मैदानात. काही कारणास्तव त्याच्या रॉकेटच्या पायाला लागल्यामुळं थांबल्यामुळं ह्या मैदानावर पायरा ठरवून आणला आणि बैल आज पळून 1 नंबर झाला. आणि आदत मित्रांनो आणि 1 नंबर झाला. आणि मला वाटतं ह्या वासरासारखं वासरू आता किती दिवस जात लावणार नाही? अजून 1-2 महिने तर त्यात लावायचं नाही. 2 महिने जात लावत नाही. मोठं आहे सगळ्यात वासरू. बायजाबर मित्रांनो 1 नंबर केलता सतीश शेटच्या गावात. तिथे 1 नंबर करून दिला. आणि खरंच म्हणजे वासरूच वेगळं आहे. आणि बायजान दोघांनी 1 नंबर केला. त्यावेळेस वासरू मुलाखत नाही घेतली, पण आज योग आला मित्रांनो. इकडे सोन्या ड्रायव्हरनं योग आणलाय. सोन्या ड्रायव्हर काय सांगचाल? मी हे कोण पाचोडमध्ये मी हाणला नव्हता. पाचोडमध्ये गाडी हाणाय बोलली होती, चाकोऱ्या सुंदर ती गाडी हाणाय मला बोलवलं होतं. त्यावेळेस ह्यांना म्हणलं होतं 7 तारखेला किंवा 5 तारखेला मी पायरा करतो, तुम्ही फक्त वासर घेऊन ये. आणि ह्यांनी पण आपला शब्द पाळला आणि आपल्या शब्दाला मान देऊन आज पाळली आणि 1 नंबर झाला. आणि सोन्या ड्रायव्हर अनेक लोकांनी ट्रोल केलं. 100% ट्रोल केलं. थांबला आता पोहतोय का नाही, तो पाहणार आहे, पाहणारच आणि टॉपमध्ये पाहणार. काय आजची खुशी काय? आज लय आनंद झाला, कारण मैदानावर पहिल्यांदाच येणं 1 नंबर. मी ह्याचं 6-7 1 नंबर आहेत. घरात ढाले आहेत, बऱ्याच मुलाखतीत ढाले पण धावलेत आपण. पण मी इथं असताना 1 नंबर झाला नव्हता. मी फक्त TV मध्येच बघायचो की यानं 1 नंबर केलाय. पण आज 1 नंबरची काय खुशी असते ती मैदानावर बघितली. आज खूप आनंद झाला.
आणि घेतलेलं आणि कितीला घेतलं? ही रॉकेट मी स्वतः घेतलाय 2,90,000 रुपयाला वाघेरीतून आणलेला कोंड आहे. त्यानंतर म्हणजे कायम बैल पळतोय. आता दुसरा झाल्यानंतर 2 मैदान तेवढं त्यानं मार खाल्ला आणि आता अजून 1 नंबर केलाच. म्हणजे अनेक लोक म्हणत होते शेट बरं का आदत म्हणजे म्हैसुरी जास्त पडली की दुसऱ्यात पळत नाही ती. आज दाखवून दिलं. नाही सगळ्यांनाच वाटलं होतं की बैल थांबला. आता ह्यानं स्वतःनं सांगितलं 2 मैदान मार खाल्ला, ती पण कमी नाही 4 टांग्यानं मार खाल्लाय आणि गाडी 4 नंबरला उतरायची. आणि सगळ्यांचं असं वाटत होतं की आता रॉकेट संपला. भरपूर किमतीला मागितला बैल म्हणजे वासरू आतापर्यंत. तुम्हाला असं वाटलं काय आपण गणलो काय? नाही मला 25 लाखाला मागितलेला, पण मला द्यायचाच नव्हता. ज्या दिवशी मी आणलं ना त्या दिवशी सेमी काढल्यावर 4 लाख रुपयाला मागितलेला. मला जागेवर 1,10,000 रुपये फायदा होत होता, तरी पण मी खोंड नाही दिला. पुन्हा इथं माळशिरसमध्ये 1 नंबर केल्यावर 25 लाखाला मागितलेला, कारण पेडगावचं मोठं मैदान आलं होतं आदतसाठी. तरी पण नाही म्हणलं आपल्या घरी ठेवायचं, कसं पळलं असं पळलं. म्हणजे मार खाल्ल्यावर लय जणांना वाटलं की रॉकेट संपला, पण त्यानं दावलं ना 2च मैदान. तुम्हाला पण वाईट वाटलं असेल याला कसं म्हणजे 2 मैदान मार काढलं 4 नंबरला उतरल्यानंतर लयच कॉन्फिडन्स डालतो. वाईट म्हणजे काय, मी TV बंद करायचो आणि बैल काय असं घासा कशात मार खात नव्हता. 2 टांग्यानं मार खाल्ला. मग वाईट वाटायचं. म्हणजे आता ह्याचे ढाले बघितले ना, घरी 10-15 ढाले आहेत. 6-7 वेळा 1 नंबर केलेला आहे आणि गटाला बैल मार खातोय म्हणल्यावर प्रत्येक मालकाला वाईट वाटणारच. आम्हाला पण डायरेक्ट टीव्ही बंद. म्हणजे TV बंद करायचो, गपच बसायचो. आणि आज मी पोरांना सांगितलेलं जेव्हा मी मैदानात तेव्हा सेमी काढते, पण त्यानं आज 1 नंबर केला, ते मला खूप आनंद झालाय. डोळ्यात पाणी उभे राहिले मित्रांनो. आज विचार करा 1 नंबरातला बैल डाली इतक्या घरात आणि गटा सेमील राहू द्या, गटाला 4 नंबरला आणि 3 नंबरला उतरलं की म्हणजे थोडक्यात गटाला 4 नंबर उतरणारा बैलाची म्हणजे जो सेमीला 1 नंबरला उतरणारा बैल, फायनलला 1 नंबरला उतरणारा बैल, गटाला 4 नंबर उतरल्यानंतर कुणाला पण टेन्शन येणार की आता एवढं 25 लाखाला मागितला म्हणजे कुठेतरी नाव ठेवते ते लोक म्हणा इकला नाही. नाव ठेवते म्हणजे काय, म्हणजे ह्याचं पैसे केलं पाहिजे असं लय जणांचं म्हणणं होतं. म्हणजे पैसे येते तर यानं पैसे करावं, पण आपण ठेवला. लय जण म्हणले की आता आदत संपलाय, दुसऱ्यात लय पळणार नाही बैल, 4 झाल्यावर पळल. पण आम्ही काय थांबवलं नाही, म्हणलं पळेल असा पळल. मग अजून एकदाच फक्त ओपनमध्ये पळालाय. आदत दुसरा बैल आणि ओपनमध्ये पळालाय, नाहीतर आदतला घेऊन पळतोय आणि आदतला घेऊन क्वार्टरला राहतोय. फक्त सेमी निघत नव्हता आणि आज त्यानं सेमी काढला आणि सेमी नुसता काढला नाही, 3 टांग्यानं सेमी काढलाय. तुमचं डोळं भरायचं कारण काय? कारण काही नाही, माणसं ट्रोल करतात ना, पोरग दुकान राहते आणि तिथनं बैलाचं नियोजन करते, असा बैल घेतलाय बैलावर काय करिअर होणार आहे का. म्हणजे माणसांना वाटतं की आता सकाळ आम्ही गाडीतनं जरी चाललो ना तरी माणसं म्हणते ती पोरग लागले नादाला आता. मग पण त्यानं धावलं ना, आणि ज्याला कोणाला असं वाटत असेल ते काय नाही आमच्या घरी, त्यांनी फक्त आमच्या ढाल्या बघावं आणि कोणाचा बैल असेल तर त्यांनी तिथं आणावा. काय हो काय सांगचाल? तुम्ही तर लय टेन्शन मध्ये आलता. पहिल्या मैदानात मार खाल्ल्यावर पैराला लय ताप झाला. ज्याला फोन लावल ती नाहीच म्हणायचं. पण आता झालं फोन यायचं सुरुवात, जसा सेमी काढला तसं मला 4 फोन आला असतील बा. द्या म्हणून फिक्स. लय जणांनी पहिल्याला त्रास दिला. सगळ्यांना खरंच वाटलं होतं आता काय रॉकेट पळत नसते, आता बघू 4 असं तसं. अजून त्याचं दात सुद्धा नीट उगवलं नाहीत. सगळे म्हणले दात लावले 10 दिवस 20 दिवस बसवून ठेवा असं तसं, पण नाही, आम्ही थांबवलंच नाही त्याला. 2 मैदान मार खाल्ला. सोनू ड्रायव्हरनं कधीच पण असंही केलं नाही. आणि चाकोऱ्याच्या सुंदरवाल्यांचं पण आम्ही म्हणजे त्यांनी पण आम्हाला लई साथ दिली बरं का. जेव्हा कोण पायरा देत नव्हतं त्यांनी एका शब्दावर पायरा. अजून जरी फोन केला तर ती व्हायचं म्हणणार. त्यांचं किती पण पोळ द्या, कमी पोळ जास्त पोळ, आमचं रांगत जर आलं ना तरी ते म्हणणार आमचा बैल कशाला म्हणते ती, ह्यासाठीच आहे. एकमेकाच भरपूर आम्हाला. हो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या माणसानं बैल घेतला आणि त्यांनी आज पहिल्यांदाच 1 नंबर बघितला डोळ्यानं कसा असतो ती. आज कधीच आजपर्यंत ती मैदान त्यांनी घेतला का एका महिन्यातच ती दुकानाला गेलं. तेव्हापासून मीच बैल घरी बघत होतो, तेच फक्त TV बघायची 1 नंबर केला नाही. पण त्यांनी आज पहिल्यांदा डोळ्यानं बघितलं, वर कच्चा उभा राहून बघितली 1 नंबर काय असतोय, आनंद काय असतोय, सगळं त्यांनी आज अनुभवलं. त्यासोबत तुमच्या जोडीदाराचाच वासरू आहे. वासरू पण तेवढ्याच गतीने पळालं. वासरू पण लय गतीच आहे. ते आमचा 3 महिने झालं पायरा असा तटतच होता. म्हणजे आमचं नियोजन झालं का त्याचं होत ना, म्हणजे त्यांनी मागितलं का आमचं नियोजन झालेलं असायचं, आम्ही मागितलं का त्याचं नियोजन झालेलं असायचं. पण तेव्हा नियोजन दोघांचं पण चांगलं झालेलं असतं, मग आम्ही मोडत नव्हतो. आज योगानं पायरा बापसांना तरी त्या दिवशी सांगितलं होतं आम्हाला, गाडी जुळवली का 1 नंबर करणार. गाडी त्यांच्या म्हणण्यानुसार जुळवली आणि आज गाडीने 1 नंबर केला. मित्रांनो वासरू फुगलंय, गटालाच फुगलं. हो गटालाच फुगलं होतं, तरी काय चाललं नव्हतं, काय नाही, गट थांबलो होतं मागलं, अचानकच फुगलं. मग काय चाललं नाही, पण नंतर पॅरलायस आणून पाजलं. हो इथं आल्यावर फुगलं होतं. बरं काय कितीला मागितलं वासरू?
वासराला बरेच जणांनी घरचं वासरू असल्यामुळे आम्हाला पायऱ्याला भरपूर अडचणी आल्या. ज्याला त्याला वाटायचं घरचं वासरू आहे म्हणलं का विकत वासरू असले कसं आता हे विकत नाही विकत आणलंय विक्रमी खरेदी. हां म्हणजे घरचं वासरू आहे म्हणल्यावर विका म्हणूनच जे त्याचं पळायला पायऱ्यात का जिथं जिथं पळेल तिथं तीच पैरवाली मागायची दुसरी मागायची माणसं आता देना का परत मग पैऱ्याला देना का म्हणायची कसा पळतोय बघू आता. त्यामुळे आमचं पैर चांगलं पैर मोडायचं. पण इथं बाजीबरोबर आल्यापासून वासर लागल्यामुळं बरेच पैर आलं मोठं पैर आलं पण तिथं काय पळणं झालं नाही आम्हाला पायाला लागल्यामुळं. तिच्या पायाला लागल्यावर पण झालं त्यामुळे ती काय जण असे भांडा लागली देज नसलं तर नाही म्हणून सांगा त्यांना अक्षरशः मी व्हिडिओ पाठवलं मोठ्या पैरवाल्याने वासरू असंच लंगते नंतर नीट झालं पळू आपण. आणि मित्रांनो वासरू पण त्याच गतीचं जर त्याचं फाउंडेशन बघितलं तुम्ही की मी म्हणतो मजबूत बांधा काय असतो म्हणजे देशी बैल खिलार बैल म्हणजे जर छाती बघितली किंवा पाय बघितलं परत ह्या साईडनं दाखव जर वासरू बघितलं मित्रांनो तर ह्याच्या एवढा आदत दृष्टपुष्ट पण नाही मोठा पण नाही मित्रांनो म्हणायला लागेल. कारण अजून 2 महिने दात लावत नाही मला वाटते. आणि आजच्या मैदानावर घरच्या गाडीने 1 नंबर म्हणजे गावचं काय आणि घरचं काय 1 नंबर केला. काय सांग सर? काय नाही भरपूर आनंद आहे आम्हाला. ह्याला ज्यावेळेस बैल पुरवलं त्यावेळेस एकच होणार कारण कोणी बी जोट्यात घालायचा ज्यावेळेस पुरवलं त्यावेळेस एकच म्हणजे तेव्हा पण पळते आपले जुळत नव्हती आज जुळली. हो गाडी जुळी ती विठ्ठल म्हणलं तसं आमचं त्याचा पायरा झाला असं मी फोन केला का ती म्हणायचा झालाय माझा पायरा आणि त्याने फोन केला का माझा पायरा झालेला असायचा. त्यामुळे कधी काय होतं माहिती आहे का म्हणजे मित्रांनो शिरसवडीची रायफल ज्या गतीनं पळती त्या गतीचाच बैल आणि मला वाटतं शिरसवडीच्या रायफलचा जुळाभाव असल्याचा दिसतोय. हो तसंच त्याला सेम खाली पट्ट्या बांधावं लागतात पायाला नक्की लागतं त्याच्यामुळं तसंच चालू आहे. आणि शिरसोडे रायफल सोबत पाहिला तेव्हा सेम भावाचा साज पळल्या का तर दिसत होता. तर सोन्या ड्रायव्हर मित्रांनो खरंच सोन्या ड्रायव्हर म्हणजे सर्वसामान्य गाडी हाणणारा माणूस आहे. कसा ड्रायव्हर आणि माझं एक मत आहे वैयक्तिक की संघर्षाच्या काळात ज्या बैलानं आपलं नाव केले त्या बैलाला 100% आपण साथ देणं आपलं काम आहे. ज्यावेळेस वासरू आजारी होतं माझ्यामध्ये 3-4 दिवस सलग मी आमच्या घरापासून एक 25 किलोमीटर रॉकेट आहे मी सलग 3 दिवस येऊन जाऊन करत होतो. बाबा कंडिशन कशी आहे पळ का काय होईल कंटिन्यू येणं जाणं आणि बैलाला आपण बैल ह्याच्या व्यक्त विश्वास आहे. कडे जर आले तर मी असं म्हणजे डोळं झाकून कुठं पण घाला काय विषय नाही. केवढाचा बादशाह दोन्ही पण म्हणलं होतं उजवीनं आत्ता बाहेरनं घालतो सेमीला आणि म्हणले आपला एकच खांदा पोहतो या चालतंय म्हणलं काय विषय नाही. ही पण वासरू त्या पद्धतीने पाहिलं त्या पद्धतीनं पण आपल्याला कसं ह्याच्यावर कॉन्फिडन्स आहे 7-8 नंबर तास नाही तर तिकडे 1-2 येऊ द्या काय विषय नाही. ह्याच्याबद्दल काय सांगतो? ह्यो मी ज्या दिवशी हाणला त्या दिवशी हाणला सांगितलं होतं मी 7 तारखेला किंवा 5 तारखेला पायरा करणार त्या दिवशी घेऊन या आणि मी काय तर घडवून दाखवणार आणि त्यांनी आपल्या शब्दाला मान दिला आणि आली. चला शुभेच्छा मित्रांनो. रॉकेट म्हणजे संघर्ष योद्धा म्हणायला लागेल. मालकाच्या डोळ्यात पाणी का राहिलं मित्रांनो कारण 1 नंबरातला बैल अनेक लोक म्हणली दुष्यात पळणार नाही आणि खरंच की राव 2 मैदान मार खाल्ल्या म्हणून काय सांगता नाही ज्यांनी आम्हाला पैर दिलं ना ज्याच्यासोबत आम्ही 1 नंबर केलं त्यांना जरी आम्ही फोन लावला ना तरी सुद्धा त्यांनी दिला नाही बैल. फक्त ते नवनाथ विरकर चाकोरी त्यांचा सुंदर आहे ते म्हणला तुमचा बैल लंगडा जरी असला ना तरी सुंदर तुमच्या गळ्यात टाकणार म्हणला कधी पण. आणि लय अडचण आली 2च मैदान मार खाल्ला फक्त 2 मैदान मार खाल्ला आणि ते पण जरा असं लांब 3-4 टांग्यानं मार खाल्ला. 4 नंबरला गाडी उतरली किती पळले वासरू त्यांनी फक्त एक शब्द टाकला म्हणलं आता पायऱ्याचं कसं काय माळशिरस जवळ आले मैदानात ती म्हणलं माझा बैल कशासाठी तुम्हाला जर मी पायरा द्यायचा नाही तर मग त्यात काय अर्थ राहिला म्हणलं. म्हणजे त्यांचं पण आमच्या वास म्हणजे त्यांनी लय साथ दिली त्यांनी पण आम्हाला. पेडगावला एका शब्दावर बैल दिला पेडगावला आम्ही गट काढला सेमीला 2 नंबर तास होतं आतनं मल्हार आणि घोट असल्यामुळे जरा थोडी गाडी थोडं जुगलं नाही पण चांगली पळाली गाडी. तर मित्रांनो रॉकेट आता दुष्यात पण भेटला मित्रांनो आणि दाखवून द्यावलं आणि कसं होतं प्रेम बैल का पळत नाही. अनेक बैल बघा मित्रांनो आणि म्हणजे मैसुरी बैल अनेक पळती ती काय लोक म्हणजे काय पळत नाही ती परंतु मालकाचं प्रेम आणि मालकाची जिद्द तेवढी असेल ना 100% बैल पोहतो. काय म्हणा तुम्हाला? नाही पळतो मालकाचा जर त्याच्या विश्वास असेल ना आणि मालक लय जण मालक आहेत जे बाहेर असतात बाहेरनं मी ह्यांना सांगणार असं करा तसं करा पण इथं जी ग्राउंडवर पोरं आहेत ना माझा भाव असेल किंवा सोन्या ड्रायव्हर असेल आता सध्या ही दोघंच बघते ती किंवा केशव एक आमचा आहे म्हणजे कायम केशव सोबत असणार ही पोरं मी टीव्हीत बघून सांगणार तुम्ही असं झुपा तसं झुपा पण ग्राउंडवर काय परिस्थिती आहे ती सगळी ही पोरं हँडल करते ती आणि झाल्यावर मला सांगते ती कधी कधी मी उजवीला सांगितलं तरी डावीनं झोपून आणतात आणि कधी 2 नंबर तासावर 6व्यानं गाडीवर आणतात
म्हणजे माझं पण काय सगळं ऐकत नाहीत, ऐकतात म्हणजे गाडी जर पळत असेल तर त्यांच्या मनानं पळवतात, आणि जर काय अडचण असेल तर मग मला फोन करतात, मग मी सांगितलं मग असते. पण त्यांना जर वाटलं अशी गाडी पळते तर ते मला होय म्हणतात, पण तसं करत नाहीत. म्हणजे त्यांना मैदान आलं जी इथं फाटीव काय विषय. जी ग्राउंडवर आहे ना त्याला माहित असते. आता मी टीव्हीत बघून काय सांगणार आहे कुठल्या फाटी उतारायचं चढ आहे, मला काय माहित नसते, मी फक्त टीव्हीत बघतो. पण ह्यांना जसं ग्राउंड लेवलला हे आमची तीन आहे, केशव आहे, विठ्ठल आहे आणि सोने, ही तिघं परिस्थिती बघते, ती कुठनं गाडी झोपायची ती पण त्यांची ती बघते. धन्यवाद मित्रांनो.